नमस्कार. आज आपण अंकुर वारिकू यांच्या डू एपिक शिट या पुस्तकावर जरा सविस्तर बोलणार आहोत. हो, वारिको म्हणजे उद्योजक, कंटेंट क्रिएटर म्हणून आपल्याला माहीत आहेतच. आणि त्यांचे विचार म्हणजे यश, अपयश, पैसा, गुंतवणूक, स्वतःला ओळखणं, नातेसंबंध यावर ते अगदी स्पष्टपणे बोलतात. कधीकधी अगदी थेट थोडं विनोदी अंगाने सुद्धा. हे पुस्तक वाचताना असं वाटतं की ते काहीतरी नवीन शिकवण्यापेक्षा आपल्याला ज्या गोष्टी माहीत आहेत किंवा आपण अनुभवल्या आहेत त्यांची आठवण करून देतंय. बरोबर. वारिकू स्वतःच म्हणतात की हे पुस्तक म्हणजे आपल्या विचारांना शब्द देण्याचा प्रयत्न आहे. आणि आपल्याला जास्त जागरूक करण्याचा, म्हणजे आपण निर्णय घेताना ते अज्ञानातून नाही तर एका जाणीवेतून घ्यावेत. त्यांनी ती बुक क्रिकेटची कल्पना पण सांगितलीय. ती पण गमतीशीर आहे. हो, रोज एक पान उघडा आणि त्यावर विचार करा. खरं तर हे पुस्तक म्हणजे वारिकूंनी जे काही सोशल मीडियावर लिहिलंय गेल्या काही वर्षांत त्याचं संकलन आहे. त्यांच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित. अगदी. निरीक्षण आहे, चिंतन आहे आणि विशेषतः त्यांचे जे अनेक अपयशी प्रयत्न झाले त्यातून ते काय शिकले यावर भर आहे. तर मग आपण काय करूया, पुस्तकातल्या मुख्य भागांमधून जाऊया? हो, नक्की. म्हणजे यश आणि अपयश, मग सवयी, जागरूकता, पैसा आणि नातेसंबंध. ठीक आहे, चला सुरुवात करूया यश आणि अपयशाने. ओके. वारिकू म्हणतात की यशाची व्याख्या ती प्रत्येकाची वेगळी असणार आणि ती जगाने ठरवण्यापेक्षा आपण स्वतः ठरवायला हवी. बरोबर. स्वतःचे नियम हवेत. बरोबर. नाहीतर आपण सतत दुसऱ्यांच्या मापाने स्वतःला तोलत बसतो. आणि खरं यश कशात आहे तर जेव्हा आपण स्वतःच्या अपेक्षांपेक्षा थोडं जास्त काहीतरी करतो ना, तेव्हा जो आनंद मिळतो ते यश. हो. आणि पश्चाताप नको असेल तर एकच सल्ला, आज सुरुवात करा. अगदी. उद्यावर ढकलू नका. आणि हे सगळं करण्यासाठी कृती तर पाहिजेच. हो ना. वारिकू म्हणतात, तुम्ही काय करणार आहात यावर नाही, तुम्ही काय करता यावर तुमची ओळख ठरते. पटलं. आणि ते कृती आणि नशिबाचा संबंध पण छान सांगतात. कसा? म्हणजे कृती केली तरच नशिबाला संधी मिळते. तुम्ही काही केलंच नाही तर नशीब तरी कसं साथ देणार? उदाहरणार्थ, समजा कंटेंट तयार केला तर तो शेअर होण्याची शक्यता वाढते. अनोळखी लोकांशी बोललात तर चांगला मित्र किंवा साथीदार भेटू शकतो. अच्छा, कृती महत्वाची. हो. आणि सातत्य, प्रामाणिकपणा हाच त्यांच्या मते यशाचा मॅजिक फॉर्म्युला आहे. पण मग अपयशाचं काय? कारण यश म्हटलं की अपयश आलंच. आणि वारिकू तर अपयशावर जास्त बोलतात असं वाटतं. हो, ते म्हणतात व्यावसायिक जगात यशस्वी व्हायचं असेल तर एक साधी गोष्ट करा. कोणती? दिलेला शब्द पाळा. म्हणजे इतका की लोकांना तुम्हाला परत विचारायची, फॉलोअप घ्यायची गरजच पडू नये. वा, हे महत्वाचं आहे. विश्वासार्हता. आणि चुकांमधून शिकणारा जो ॲमॅच्युअर असतो म्हणजे नवशिका, तो रोज सराव करूनच प्रो बनतो म्हणजे तज्ज्ञ. सरावाला पर्याय नाही. अगदी. माफी मागण्याबद्दल पण त्यांचं मत वेगळं आहे. काय म्हणतात ते? क्षमा मिळेल की नाही याचा विचार करू नका. जे योग्य आहे ते करण्यासाठी माफी मागा. म्हणजे आपल्या बाजूने आपण बरोबर राहा. विचार पण खूप खोल आहे. आपल्या समस्यांकडे आपण कसं बघतो त्यावर जग कसं बघेल हे ठरतं. हो ना. आणि अनुभवाची व्याख्या, त्यावरही ते प्रश्न विचारतात. हो. म्हणजे नुसतं एकच काम वर्षानुवर्ष करणं म्हणजे अनुभव नाही. तर कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन करणं. नाहीतर तो एकाच वर्षाचा अनुभव असतो जो आपण अनेक वर्ष रिपीट करतो. बरोबर आहे. विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. नक्कीच. आता पुढचा भाग घेऊया, सवयी, हॅबिट्स. इथे वारिकू ध्येयाऐवजी सवयींवर जास्त भर देतात. हो. हे जरा वेगळं वाटतं सुरुवातीला, कारण आपण नेहमी गोल सेट करतो. पण त्यांचं म्हणणं आहे की ध्येय आपल्याला कुठेतरी पोचवतात, पण सवयी आपल्याला त्या प्रवासात घडवतात. रोज. अगदी. आणि ते उदाहरण देतात. लवकर उठायचंय तर जोर लवकर उठण्यावर देऊ नका, वेळेवर झोपण्यावर द्या. अच्छा, म्हणजे सवय झोपण्याची लावायची. बरोबर. मग उठणं आपोआप होतं. आणि हा जो आपला प्रवास आहे ना, सवयी लावण्याचा, तो इतरांशी शेअर करा. कारण तुमची गोष्ट ऐकून कोणाला तरी प्रेरणा मिळू शकते. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा, उत्सुकता, क्युरिओसिटी. ती कष्टांपेक्षा जास्त संधी निर्माण करते असं ते म्हणतात. हे कसं काय? म्हणजे सतत नवीन गोष्टी जाणून घ्यायची इच्छा असेल तर आपण आपोआप नवीन संधी शोधतो. कष्ट तर लागतातच, पण उत्सुकता दिशा देते. खरंय. आणि म्हणून सवयी ठरवणं हे ध्येय ठरवण्यापेक्षा चांगलं. कारण मग लक्ष प्रक्रियेवर राहतं, ध्येय आपोआप गाठली जातात. आयुष्यातला संघर्ष त्याला कमी लेखू नका, त्याला अर्थ द्या, असंही ते म्हणतात. आणि काही समजून घेण्याआधी विचारा,
गृहीतकं बांधू नका. अनेक गैरसमज टाळता येतात. अगदी. आणि आजच्या जगात जी कौशल्य गरजेची आहेत पण शिकवली जात नाहीत. हो, त्याची यादी देतात ते. विनोदबुद्धी, गोष्ट सांगणं, पैशांचं व्यवस्थापन. मानसशास्त्र समजून घेणं, कोल्ड ईमेलिंग या गोष्टी कॉलेजात कुठे शिकवतात? नाही शिकवत. आणि ती स्वतःचं टेनिसचं उदाहरण देतात. कशासाठी? आळस आणि इच्छा नसणं यातला फरक सांगायला. त्यांना टेनिस आवडतं म्हणून कितीही थंडी असली तरी ते सकाळी जातात. तो आळस नाही, ती आवड आहे. म्हणजे जे आवडत नाही ते करायला इच्छाच नसते, त्याला आपण आळस म्हणतो. बरोबर. तसंच वाचनाचं. जगाला भारी वाटणारी पुस्तकं नका वाचू. मग जी तुम्हाला आवडतील ती वाचा. मग सवय आपोआप लागेल. हा सल्ला महत्वाचा आहे. आणि दिवसाचा पहिला तास, झोपण्यापूर्वीचा शेवटचा तास आणि आपलं कॅलेंडर. हो, या 3 गोष्टी सांगतात की आपल्या आयुष्यात खरंच महत्वाचं काय आहे. आपले प्राधान्यक्रम. वारीकुंच्या स्वतःच्या काही सवयी पण खूप इंटरेस्टिंग आहेत. कोणत्या? जसं की नेहमी एक नोटबुक जवळ ठेवणं. कशासाठी? म्हणजे डोक्यात जे विचार येतात ते लगेच लिहून काढायचे. मेंदूवरचा भार कमी होतो. अच्छा. सगळं काही कॅलेंडरवर टाकणं, अपॉइंटमेंटपासून बिल भरण्यापर्यंत. म्हणजे शिस्त लागते. हो. भविष्यातल्या स्वतःला ईमेल शेड्यूल करणं. ही काय? म्हणजे समजा 6 महिन्यांनी काहीतरी आठवण करून द्यायची आहे स्वतःला, तर आजच ईमेल लिहून तो शेड्यूल करायचा. अरे वा. पत्नीसोबत कॅलेंडर शेअर करणं, कामासाठी योग्य वातावरण तयार करणं, दुपारची डुलकी घेणं. आणि ते सेन्सरी हुक्स म्हणजे काय? संवेदनात्मक खुणा. म्हणजे समजा व्यायाम करायची सवय लावायची आहे, तर डंबेल अगदी बेडजवळ ठेवायचे, सकाळी उठता क्षणी दिसतील. अच्छा, म्हणजे सवय लावायला मदत होईल अशा खुणा तयार करणं. अगदी. या छोट्या छोट्या गोष्टींनी आयुष्य सोपं होतं, प्रगतीसाठी मदत होते. या सवयी आणि कृती यातूनच आपण पुढच्या महत्वाच्या मुद्द्यावर येतो. जागरूकता, अवेअरनेस. हां, वारीकुंच्या पुस्तकाचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांचा मुख्य सल्ला काय? तर आयुष्यातले महत्वाचे निर्णय अज्ञानातून घेऊ नका. जागरूकतेतून घ्या. हे ऐकायला सोपं वाटतं, पण ते स्वतःची उदाहरणं देतात तेव्हा जास्त कळतं. हो ना. जसं PhD अर्धवट सोडणं, ISBला जाणं, कॉर्पोरेट नोकरी सोडून स्टार्टअप सुरू करणं. हे निर्णय घेताना त्यांना खात्री नव्हती की ते बरोबरच ठरतील. पण त्यांना कशाची जाणीव होती? की जे मी आता करतोय ते मला पुढे चालू ठेवायचं नाहीये. ही जाणीव, ही जागरूकता महत्वाची होती. आणि लोक काय म्हणतील याचा विचार करत बसायचा नाही. स्वतःसाठी जगायचं. आणि या संदर्भातला तो भावनिक कर्ज म्हणजे इमोशनल डेटचा मुद्दा. हो, तो खूप महत्वाचा आहे. आर्थिक कर्जापेक्षा जास्त धोकादायक ठरू शकतंय. कसं काय? म्हणजे वेळेवर कोणाची माफी मागितली नाही किंवा आपल्या माणसांना प्रेम व्यक्त केलं नाही, हे कर्ज मनात साठत राहतं. आणि त्याचा त्रास होतो नंतर. नक्कीच. आणि 2 पर्यायांमध्ये अडकवलं तर काय करायचं? दोन्ही निवडण्याचा प्रयत्न करू नका. एक निवडा. चुकला तर? तरी चालेल, कारण त्यातून शिकायला मिळेल. गोंधळात राहण्यापेक्षा हे चांगलं. शांत राहणं हे पण एक कौशल्य आहे असं ते म्हणतात. हो, विशेषतः कठीण परिस्थितीत लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी विचार करून प्रतिसाद द्यायला शांतता मदत करते. आणि आपला स्वतःशी असलेला संवाद, सेल्फ टॉक. तो आपली सेल्फ वर्थ म्हणजे स्वतःची किंमत ठरवतो. आपण स्वतःबद्दल काय विचार करतो हे खूप महत्वाचं आहे. एखादा कठीण निर्णय घ्यायचा असेल तर काय करावं? त्यांनी एक मॉडेल दिलंय. हो, ते म्हणतात, विचार करा की सगळ्यात वाईट काय होऊ शकतं. व्हॉट्स द वर्स्ट दॅट कॅन हॅपन. आणि मग स्वतःला विचारा की ते मी सहन करू शकेन का? उत्तर हो असेल तर पुढे जा. आणि अजून एक सल्ला जो जरा वेगळा आहे. कोणता? ज्या व्यक्तीला तुमच्या अपयशामुळे सगळ्यात जास्त दुःख होईल, समजा आई-वडील, त्यांच्याकडनंच अपयशी होण्याची परवानगी मिळवा. परवानगी? हो. म्हणजे त्यांच्याशी बोला की मी हे ट्राय करतोय, कदाचित अयशस्वी होईन, पण मला तुमची साथ हवी आहे. याने खूप मोठा मानसिक भार हलका होतो. इंटरेस्टिंग. आणि हे पण लक्षात ठेवायला हवं की बहुतेक निर्णय बदलता येतात, ते कायमचे नसतात. हे कळलं की आपण नशिबाला संधी द्यायला लागतो, थोडी जोखीम घ्यायला शिकतो. आणि प्रामाणिक असाल तर स्पर्धा नसते, कारण तुमच्यासारखं दुसरं कोणी नाही. तुमची स्पर्धा फक्त कालच्या तुमच्याशी आहे. पण फक्त जागरूकता पुरेशी नाही. नाही. अवेअरनेस, ॲक्शन, रेपिटेशन म्हणजे जागरूकता, मग कृती आणि त्याची पुनरावृत्ती, तरच सवय लागते. सोपा मार्ग निवडायचा की योग्य मार्ग, हा प्रश्न नेहमी आपल्या समोर असतो. आणि व्यसन हे वस्तूंना नसतं, तर त्या वस्तू जी भावना देतात त्या भावनेला असतं. कॉलेजचा उद्देश फक्त डिग्री मिळवणं नाही, तर स्वतःला शोधणं, आपल्याला काय आवडतं, आपण कशात चांगले आहोत हे ओळखणं. या सगळ्या विचारांचा परिणाम अर्थातच आपल्या पैशांशी संबंधित निर्णयांवर होतो, जो आपला पुढचा मुद्दा आहे. पैसा, फायनान्स.
वारिकूंचा स्वतःचा प्रवास पैशांबाबत खूप काय म्हणू चढउतारांचा आहे आणि ते खूप प्रामाणिकपणे मांडतात. हो, ते सांगतात की ते पैशांशिवाय वाढले. त्यामुळे सुरुवातीला त्यांना पैशांचा राग होता, अनादर होता. आणि त्यामुळे त्यांनी खूप चुका केल्या पैशांच्या बाबतीत. पण शेवटी त्यांना कळलं की पैशांचं महत्त्व काय आहे. काय आहे? पैसा स्वातंत्र्य विकत घेतो, फ्रीडम. आणि त्या चुका कोणत्या होत्या ते पण सांगतात ते. हो, अगदी मोकळेपणाने. जसं की नीट हिशोब न करता, माहिती न घेता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायला कर्ज घेणं. हां. आणि जास्तीचे पैसे आल्यावर कर्ज फेडायच्या ऐवजी ते धोकादायक स्टार्टअप्समध्ये गुंतवणं. बरोबर. आणि अशा मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणं ज्या सहज विकता येत नाहीत. नॉन लिक्विड ॲसेट्स, स्टार्टअप इक्विटी, रिअल इस्टेट. गरजेच्या वेळी मग पैसे मिळत नाहीत. अगदी. अजून एक चूक, भविष्यात खूप पैसे मिळतील या आशेवर कमी पगारात स्टार्टअपमध्ये इक्विटीसाठी काम करणं. आणि नंतर काहीच न मिळणं. हो. किंवा कर्जावर जगणं, राहणीमान टिकवण्यासाठी कर्ज काढत राहणं. बाजारात तेजी आली की जास्त खरेदी करायचं आणि मंदी आली की घाबरून विकून टाकायचं. ही तर खूप कॉमन चूक आहे. आणि गरजेच्या वेळी म्युच्युअल फंड तोडणं, त्यामुळेच कंपाऊंडिंगचा फायदा जातो. त्याची ते चेष्टा करायचे. हो. पण या सगळ्या चुकांमधून ते शिकले काय, ते महत्वाचं आहे. नक्कीच. पहिला धडा, नेहमी टॅक्स आणि महागाई म्हणजे इन्फ्लेशनचा विचार करा. दुसरा, कंपाऊंडिंगला वेळ द्या, धीर धरा. गुंतवणूक अशा ठिकाणी करा जिथून गरजेला पैसे काढता येतील, लिक्विड ॲसेट्स. योग्य संधीची वाट बघा, घाई करू नका. विशित असताना खर्च कमी ठेवा, कर्ज टाळा. आणि कर्ज घेतलंच तर अशा गोष्टींसाठी घ्या ज्यांची किंमत वाढेल. शिक्षण, घर. कोणीतरी सांगितलं म्हणून किंवा फोमोमुळे गुंतवणूक करू नका. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट, संधी हुकण्याची भीती. हो. आणि जी गुंतवणूक चांगली चाललीये त्यात अजून टाका आणि कंपाऊंडिंगला वेळ द्या. त्यांनी अजून 10 चुकांची यादी दिलीये जी लोक करतात. हां. त्यात काही म्हणजे वेळेला महत्त्व न देणं, छोट्या बचतीसाठी जास्त वेळ घालवणं, जास्त कर्ज घेणं, आपलं उत्पन्न वाढवू शकणार नाही असं समजणं, मार्केटचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत राहणं, फक्त आपला वेळ विकणं म्हणजे नोकरी करणं आणि ॲसेट्स न बनवणं, गुंतवणूक उशिरा सुरू करणं, पैशांची तुलना इतरांशी करणं. आणि स्वातंत्र्याऐवजी फक्त पैशांमागे धावणं. या चुका टाळल्या तरी खूप फायदा होईल. त्यांनी काही पुस्तकं आणि लोकांचा उल्लेख केला ज्यांच्याकडून ते शिकले. रिच डॅड पुअर डॅड, सायकोलॉजी ऑफ मनी, इंटेलिजंट इन्व्हेस्टर. हो. आणि पत्नी रुची, नवल रविकांत, मॉर्गन हाउसल. अंतिम धडा हाच की पैसा महत्वाचा आहे, पण तो साधन आहे, साध्य नाही. कशाचं साधन? स्वातंत्र्य मिळवण्याचं. बरोबर. आणि आता शेवटचा पण कदाचित सगळ्यात महत्वाचा भाग, नातेसंबंध, रिलेशनशिप्स. हो ना. कारण यश, पैसा, सवयी या सगळ्याला अर्थ तेव्हाच येतो जेव्हा आपल्या माणसांशी संबंध चांगले असतात. आणि याची सुरुवात कुठून होते? स्वतःशी असलेल्या नात्यापासून. वारिकू एक प्रश्न विचारतात. कोणता? तुम्ही स्वतःचे मित्र बनाल का? बापरे, विचार करायला लावणारा प्रश्न आहे. म्हणजे जे दोष आपल्याला इतरांमध्ये खटकतात ते आधी स्वतःमध्ये स्वीकारावे लागतील ना. खरंय. आणि कुटुंबाची निवड तर आपण करत नाही. त्यामुळे भूतकाळात काही वाईट अनुभव असतील तर स्वतःला बरं करण्याची, हील करण्याची जबाबदारी आपली आहे. संवाद, कम्युनिकेशन हे अनेक समस्यांचं मूळ आहे आणि त्यावरचं उत्तरही. धन्यवाद म्हणणं आणि खरंच कृतज्ञता वाटणं यात फरक आहे. दयाळूपणा, काइंडनेस. तू नेहमीच योग्य असतो, समोरून तसा प्रतिसाद मिळो किंवा न मिळो. सहानुभूती, समानुभूती आणि आदर, रिस्पेक्ट यातला फरक पण महत्वाचा आहे. हो. एम्पथी म्हणजे समोरच्याच्या भावना समजून घेणं. वारिकू म्हणतात हे शिकवता येत नाही, ते अनुभवातून येतं किंवा उपजत असतं. सिंपथी म्हणजे फक्त वाईट वाटणं आणि रिस्पेक्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीबद्दल आदर वाटणं, त्यांच्या वागणुकीबद्दल. आणि खरा आदर कोणता? जेव्हा तुम्ही एखाद्याला जवळून ओळखता, त्याच्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींसकट तरीही त्याचा आदर करता, तो खरा आदर. कारण दुरून तर सगळेच चांगले वाटू शकतात. प्रत्येक भांडणात, वादात पडायची गरज नाही. कधीकधी शांत राहणं शहाणपणाचं असतं. आदर पदावरून नाही, वागणुकीतून मिळतो. आणि खरे मित्र कोण? जे तुमच्या यशात मनापासून आनंदी होतात. अगदी. आपण इतरांशी जसे वागतो ते बऱ्याचदा आपण स्वतःशी कसे वागतो याचं प्रतिबिंब असतं. आणि तो एक विचार आपण ज्या 5 लोकांसोबत जास्त वेळ घालवतो त्यांची सरासरी असतो. त्याला छेद देत वारिकू म्हणतात, आपण ज्या 5 विचारांसोबत जास्त वेळ घालवतो त्यांची सरासरी असतो. म्हणजे विचारांवर लक्ष केंद्रित करायचं. हो.
ते विचार पुस्तकातून, पॉडकास्टमधून कुठूनही येऊ शकतात. आणि त्यांनी आई-वडिलांकडून शिकलेले धडे पण सांगितले आहेत. जसं की झोखीम घ्यायला शिकणं, सहानुभूती, कामावरची निष्ठा. जमिनीवर पाय ठेवणं, स्वतःवर विश्वास, आदर आणि कृतज्ञता. तर एकंदरीत डू एपिक शिट हे पुस्तक म्हणजे काय? मला वाटतं हा एका व्यक्तीचा स्वतःच्या चुकांमधून शिकण्याचा, स्वतःला घडवण्याचा प्रामाणिक प्रवास आहे. यश, अपयश, सवयी, जागरूकता, पैसा, नातेसंबंध या सगळ्यावरचं त्यांचं चिंतन आहे. आणि त्यांनी जी स्वतःची अपयशाची यादी दिली आहे, फेलियर रेझ्युमे, हो, IIT-मध्ये प्रवेश न मिळण्यापासून स्टार्टअपमधल्या अपयशांपर्यंत. ते दाखवून देतं की अपयश हा प्रवासाचाच एक भाग आहे. त्यातून शिकायला मिळतं. यातला मुख्य संदेश काय घ्यायचा? निर्णय जागरूकतेतून घ्या, अज्ञानातून नाही. चुकांमधून शिका आणि पुढे चाला. आणि जसं वारिकांनी शेवटी म्हटलंय, प्रत्येकामध्ये एक सुपर पॉवर असते. त्यांच्यासाठी ती आहे त्यांची वेळेसोबतची रिलेशनशिप, जी त्यांना कठीण काळात मदत करते. आपल्यालाही स्वतःची अशी ताकद ओळखता यायला हवी. नक्कीच. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया. बोला. वारिकांना त्यांची सुपर पॉवर वेळेसोबतच्या नात्यात सापडली. आपल्या प्रत्येकामध्ये अशी कोणतीतरी गोष्ट असतेच. कदाचित आपली चिकाटी किंवा शांत राहण्याची क्षमता किंवा लोकांमध्ये मिसळण्याची कला, जी आपल्याला कठीण काळात आधार देते. पण आपण तिच्याकडे सुपर पॉवर म्हणून बघत नाही. खरंय. तर अशी आपली कोणती ताकद असू शकेल ज्याकडे आपण कदाचित दुर्लक्ष करत आहोत, यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.